दोन्ही पक्ष शिवसेना असो किंवा मनसे असो दोन्ही पक्षांची स्थापना ही मराठीच्या मुद्द्यावरनं झाली, त्यामुळे दोन्ही पक्षांचा मूळ गाभा हा मराठीच राहिलेला आहे. पण कालांतरानं दोन्ही पक्षांनी एक आपण ज्याला म्हणू की लवचिकता दाखवली आपापल्या भूमिकांमध्ये. जेव्हा आदित्य ठाकरे वरळीतनं लढण्यासाठी उभे राहिले तेव्हा अर्थातच मराठी वगळता अन्य भाषांचाही स्वीकार शिवसेनेनं केल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज ठाकरे हे काहीसे हिंदुत्वाच्या बाजूनं बऱ्यापैकी झुकलेले होते. परप्रांतीयांबद्दलचं त्यांचं धोरण, त्यांचा राग हा सर्वांनाच ठाऊक आहे, पण मध्यंतरीच्या काळात तीही भूमिका मवाळ झालेली पाहायला मिळालेली होती. आणि आता पुन्हा एकदा मराठीच्या आपल्या मूळ मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे एकवटल्याचं चित्र हे राज्याला पाहायला मिळत आहे. बिलकुल. आणि याच सुशील केडियांशी पुन्हा एकदा आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे. सुशील केडिया आता घाबरलेला दिसतोय, कारण आता मनसेनं त्यांच्या ऑफिसवरती केलेला हा हल्ला आधी खरं तर कालच्या दिवसाला आपण बघितलं तर राज ठाकरेंना थेट आव्हान देणं किंवा मराठी संदर्भात उलटसुलट बोलणं हे जे सुरू होतं, त्यानंतर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुशील केडिया विरोधात जो काही संताप उमटला सोशल मीडियावरनं देखील, त्यावरनं आता सुशील केडिया घाबरलेला दिसतोय. कारण गेली 30 वर्ष जरी महाराष्ट्रामध्ये राहत असले केडिया तरी देखील त्यांना मराठीचा तिरस्कार आहे, हे काल त्यांच्या बोलण्यातनं दिसलं. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप याच गोष्टीसाठी आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये 30-30 वर्ष राहताय तर मग मराठीचा मान हा राखलाच पाहिजे. आणि म्हणूनच आज मनसैनिकांनी त्यांच्या ऑफिसवरती हे नारळ फेकून हल्ला केला. दुसरी दृश्य आहेत, या महिलांना अति आनंद झालेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येत आहेत आणि ढोल ताशे वाजवत हे मनसैनिक अख्ख्या महाराष्ट्रातनं मुंबईमध्ये येत आहेत. सचिन गोळे मनसैनिक सध्या आपल्या सोबत आहेत. सचिनजी, सुशील केडियाच्या ऑफिसवरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं कळत आहे. हो, मला पण आताच तुमच्या मार्फत मला कळलंय. ते माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत, उपाध्यक्ष आहेत, चिटणीस आहेत. केडिया गेले 2 दिवस सन्माननीय राजसाहेबांना आव्हान देत होता की मी मराठी बोलणार नाही. 35 वर्ष त्याला महाराष्ट्रामध्ये राहून पैसे कमवायचे कळले, पण मराठी भाषा शिकायची कळली नाही. अशा केडियाला कसं करायचं, आता भिडियासारखा पळून गेलाय तो. पुढच्या वेळी आमच्या महाराष्ट्र सैनिकांना परत भेटेल त्यावेळी त्याला सोडणार नाही. त्याने सर्व मराठी माणसांची सन्माननीय राजसाहेबांची माफी मागेल, तेव्हाच आम्ही त्याच्यावर विचार करू काय करायचं. पण त्याला आता सोडणार नाही आम्ही. हा हल्ला तर झालेला आहे, पण यापुढची भूमिका तुमची काय असेल? कारण एक प्रकारे मराठीचा अपमान अवमान हा सुशील केडियानं नक्कीच केलेला आहे. मराठीचा अपमान महाराष्ट्रामध्ये कुठलाही मराठी माणूस सहन करणार नाही आणि महाराष्ट्र सैनिक तर नाहीच नाही. कारण का आपली अस्मिता, आपली संस्कृती आपण जपायला पाहिजे. मी ज्या महाराष्ट्र सैनिकांनी आणि माझ्या माथाडी कामगार सेनेतील पदाधिकाऱ्यांनी हे कार्यालय तोडलंय त्यांचा सर्वांचा मला अभिमान आहे आणि त्यांना मी अभिनंदन करतो. आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर मनसैनिकांच्याकडनं माथाडी कामगार सेनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि सुशील केडियाच्या ऑफिसवरती त्यानं नारळानं हल्ला केलाय. कारण काल सुशील अध्यक्ष म्हणून मला त्यांचा गर्व आहे, मला त्यांचा अभिमान आहे. कारण का मराठीवर जर कोण नक लावत असेल तर माझ्या पदाधिकाऱ्यांनी ही रिॲक्शन दिलीच पाहिजे. कारण का आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना राजसाहेबांनी हेच शिकवलंय की मराठीवरती कोण आला तर त्याला सोडू नका म्हणून. आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. कशामुळे तुम्ही एवढा आक्रमक झालेला आहात? 2 दिवसापूर्वी हा केडिया ट्विटरवरती सन्मान्य राजसाहेबांबद्दल आणि मराठी भाषेबद्दल अपशब्द बोलतोय, काहीतरी गोष्टी बोलतोय जेणेकरून मराठी माणूस दुखवतोय आणि सगळे राजकीय पक्ष या गोष्टीवर बोलत आहेत. म्हणून आम्ही आज आम्ही सगळे अंधेरी बोरवलीतील माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आहोत. आम्ही गुगलवर यायचं ऑफिस शोधलंय, व्हर्च्युअल ऑफिस असलं तरी सुरुवात आम्ही इकडनं केलेली आहे. हा केडिया भडवा लपून बसलेला आहे आणि हा मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल जी हीण असेल त्यांनी इकडे येऊन दाखवावी, आम्हाला त्याची ताकद दाखवावी. पोलिसांकडून म्हणणं आहे की केडियाच्या हे कार्यालय नाहीये तरी तुम्ही व्हर्च्युअल ऑफिस असलं तरी केडियाचं आम्ही इकडे सुरुवात केली आहे. मेन ऑफिस पर्यंत पोहोचायला आम्हाला वेळ लागणार नाही, मराठी माणसाला वेळ लागणार नाही. आम्ही सन्माननीय राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत, कडवट मराठी आहोत आणि आज इथे पोहोचलो. आज तिथे पण पोहोचू, उद्या त्या केडियापर्यंत पण पोहोचूया, त्यांनी लक्षात ठेवावं. सन्माननीय राजसाहेबांकडे तो चॅलेंज देत असेल, चॅलेंज पहिला आम्ही घेतलेला आहे, नंतर साहेब आम्ही त्याला भेटू, त्याने आमच्याशी सामना करावा. मराठी शिकून घ्यावा. मराठी इतके वर्ष तो पैसे कमवतोय मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला वाटत नाही की तुम्ही काहीतरी कायदेशीर त्यांना उत्तर दिलं पाहिजे होतं? अशा लोकांना कायदेशीर भाषा समजत नाही, म्हणून आम्हाला केसेची पर्वा नाही, सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलंय. तर ज्या मनसैनिकांनी केडियाच्या ऑफिसवरती हल्ला केला, नारळ फेकले, त्यांची ही
तिखट प्रतिक्रिया आपण ऐकली. आता